आणि आजची एक मोठी बातमी पाहूयात। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी मैदानात उतरलेल्या बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। बच्चू कडूंनी सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। आज दुपारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा हा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। आता हैदराबाद मार्ग जाम झाला, जबलपूर मार्ग जाम झाला, 12 वाजेपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर गरज भासल्यास विमान वाहतूक आणि शेजारून जाणारी रेल्वे वाहतूक ही देखील थांबवू असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। नागपूर वर्धा महामार्गावरील जामठा स्टेडियम जवळ बच्चू कडूंचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। ठिय्या आंदोलनाचा परिणाम सामान्य जनतेला सोसावा लागतोय। शेकडो गाड्या या महामार्गावरती अडकून पडलेल्या आहेत। दरम्यान भाजपला दया आली नाही तरी संघाला दया येईल असा आशावाद हा बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे। बच्चू कडू यांच्यासोबत आलेल्या हजारो शेतकऱ्यांचा नागपूरमध्ये जामठा स्टेडियम जवळ महाएल्गार मोर्चा पोहोचलेला आहे आणि चक्का जाम जो आहे तो जामठा स्टेडियम जवळच्या बर्ड पार्क जवळ सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागपूर वर्धा जो रोड आहे त्याच्यावरील वाहतूक थांबली आहे। ताई, किती वाजल्यापासून थांबल्या? आम्ही 3 वाजतापासून थांबलोय। 3 वाजतापासून आम्ही इथं थांबलोय। खूप मानसिक त्रास होऊन राहिलाय आम्हाला। इथे कुठे जायचंय? आम्हाला वर्धेला जायचं आहे। त्याच्यामुळे आम्हाला अतिशय त्रास होऊन राहिला। त्यांनी करावं काहीतरी। आज मुख्यमंत्री नागपूरचे आहात, त्यांनी काय करून राहिले? काहीच करून नाही राहिले। आम जनतेचा तर काहीच विचारच नाहीये त्यांना। आजी कुठे चालले? वर्धेला चाललो होतो, काय लावून दिलं आमच्या माग म्हाताऱ्याच्या? कोणता बच्चे कडून कोणता भाजप होता? त्या मागणीसाठी आले? मागणीसाठी आले। कोणते काय देते? मागणी 1500 टिकले देते, 6 महिने देते। बच्चू भाऊ नाही देत ना, बच्चू भाऊ नाही देते ते मुख्यमंत्री साहेब देते तुमचे। गेला तो दबला काय? या गाडीत प्रवास करत होते? प्रवास नाही, इथं मी दुसऱ्या गाडीत आहो, कंडक्टर होता, DNR होता, पण या गाडीत घरीला जात होतो 4 दिवसाबाद। आज घरी चालले होते? हा, अडकलं। त्यामुळे हा चक्का जाम जो आहे तो उद्यापर्यंतही सुरू राहणार आहे। उद्या दुपारी 12 वाजता पुढची भूमिका जी आहे ते बच्चू कडू घेणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चाचे तीव्र परिणाम जे आहेत ते नागपुरात आणि नागपूर वर्धा महामार्गावर सामान्य नागरिकांनाही सोसावे लागत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। नागपूरमध्ये जामठा स्टेडियम जवळ नागपूर तुळजापूर मार्गावरती दिव्यांग बांधवांनी अचानक रस्त्यावरती उतरून चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी दिव्यांग बांधवांनी रस्त्यावर बसत कर्जमाफीसह विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलंय। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ही मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झालेली होती। दिव्यांग बांधवांच्या मागण्यांबाबत शासन काय भूमिका घेतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन हे सुरू केलेलं आहे। या आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग हा बंद पडलेला आहे। भंडाऱ्याचे प्रहारचे जिल्हा प्रमुख अंकुश बंजारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा महामार्ग बंद केलेला असता या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवडी मतदारसंघाचे भाजप आमदार राजू बकाने हे त्यांच्या वाहनामध्ये अडकलेले होते। मात्र त्यानंतर आमदार बकाने हे त्यांच्या वाहनाला तिथेच सोडून सुरक्षा रक्षकाच्या घेऱ्यामध्ये आंदोलनकर्त्यांपासून नजर चुकवून लपत-छपत जाण्याचा प्रयत्न करत होते। तर यावेळी काही आंदोलकांच्या निदर्शनास आमदार बकाने हे पडले आणि त्यांनी आमदार बकाने यांना तिथेच अडवून धरलं। त्यानंतर प्रहारच्या या आंदोलनकर्त्यांनी भाजप आमदार बकाने यांना बच्चू कडूंसोबत आंदोलनस्थळी नेत बसवलेलं आहे। मागील 4 तासांपासून भाजप आमदार बकाने हे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये आंदोलनस्थळी आहेत। यावेळी आमदार बकाने यांनी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि येत्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी लावून धरेन असं आश्वासन दिलेलं आहे। भाजप आमदार बकाने यांना सोबत आंदोलनस्थळी नेत बसवलेलं आहे। मागील 4 तासांपासून भाजप आमदार बकाने हे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये आंदोलनस्थळी आहेत। यावेळी आमदार बकाने यांनी कार्यकर्त्यांना भाजपचे आमदार राजू बकाने हे देखील आता शेतकरी मेळाव्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर ते वर्ध्याकडे जात होते आणि त्यावेळेस त्यांना या कार्यकर्त्यांनी अडवलेलं आहे आणि जिथे बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलेलं आहे। आज बच्चू कडू यांचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत।
अमरावतीमधून निघालेला हा मोर्चा नागपूरमध्ये काल धडकला आणि याचाच परिणाम दिसून येतोय. आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टणम या भागातील किनाऱ्यावरती मोन्था चक्रीवादळानं धडक दिली आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला असून आजही पावसाची शक्यता आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसगड आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रातील तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मागील 5 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे, तर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच अहमदपूर आणि देवणी परिसरामध्ये काल दुपारी जोरदार पाऊस झाला, तर काल रात्री लातूर शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे हजारो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली गेलेली असून पिकं ही देखील आडवी झाली आहेत. तसंच कापणी केलेल्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अचानक रात्री पण पाऊस आला आणि जे भात कापलेलं होतं ते पाण्याने वाहून गेलेलं आहे. सरकारकडे हीच माझी मागणी आहे की जे शेतकरी आहेत त्यांना ज्यांनी तिकडे काय केलेले नाही तेव्हा पाहणी करून किंवा त्यांना भरपाई द्यावी हे माझी मागणी आहे. कोल्हापुरात ऊस दराचं आंदोलन चिघळल्याचं पाहायला मिळालं. शिरोळ तालुक्यात ऊसाच्या दरासाठी आंदोलकांनी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाची ट्रॉली ही पेटवण्याचा प्रयत्न केला. अज्ञात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून ट्रॉलीचं चाक पेटवलेलं आहे. केंद्र सरकारनं बी बियाण्यांच्या विक्रीसाठी साथी पोर्टल 2 वरूनच व्यवहार करण्याची सक्ती केल्यानं राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यभरातील तब्बल 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारत निषेध नोंदवला. साथी पोर्टलचा उद्देश शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळावं असा असला तरी दर्जा नियंत्रणाची जबाबदारी बियाणं कंपन्यांची असल्यामुळे हा नियम विक्रेत्यांवरती लादणं चुकीचं असल्याचा दावा विक्रेत्यांनी केलाय. या पार्श्वभूमीवरती साथी पोर्टल सक्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक असोसिएशननं केलेली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावातील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त करत सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीच्या जीआरची होळी केली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानानंतर सरकारनं मदत जाहीर केली, मात्र मे महिन्यात झालेल्याचा नुकसानीची भरपाई मिळाली नसल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस पडतोय, मदतीचा एक थेंब देखील मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी इथं महाजनकोच्या वतीनं शासनानं औष्णिक प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पासाठी शासनानं शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या अधिग्रहित केलेल्या असल्या तरी देखील त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं होतं. तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, मात्र या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरती ठिय्या आंदोलन केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शाना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनानं जमिनी परत द्याव्यात अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काळेगाव इथं पूरग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. पूरग्रस्तांना मिळणाऱ्या शासकीय मदतीपासून तहसील प्रशासनानं जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप हा ग्रामस्थांनी केलाय. हे अनुदान तात्काळ मंजूर करण्याची त्यांनी मागणी केली आहे. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आंदोलकांच्या मागण्यांवरती सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली. घणसोली सेक्टर 16 मधील स्मशानभूमीतील बत्ती गुल झाल्यामुळे नागरिकांना अंत्यविधी गाडीच्या हेडलाईट लावूनच उरकावा लागलाय. विकास कामांच्या नावानं कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात असताना स्मशानभूमीच्या रोजच्या गरजेच्या ठिकाणी गैरसोय दिसून आली आहे. रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना मोबाईलच्या लाईटचा सहारा घ्यावा लागलाय.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसमत परभणी रोडवरील रेल्वे ब्रिज जवळ असलेल्या अशोक काळे यांच्या भुसार दुकानामध्ये गहू ज्वारी खरेदीच्या बहाण्यानं 2 चोरटे आले. त्यापैकी एकानं दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं तर दुसऱ्यानं काउंटरमधील 1,70,000 रुपये लंपास केले. चोरी केल्यानंतर हे दोघेही चोरटे दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान या घटनेचा संपूर्ण प्रकार हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. परभणीमध्ये एका शेतकऱ्यानं चक्क दगड मारून जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली. जिल्हाधिकारी कार्यालयात गाडी उभी असताना शेतकऱ्यानं गाडीवरती दगड मारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र कर्जमाफी न झाल्यानं शेतकऱ्यानं आक्रमक होत हे कृत्य केलंय. दरम्यान दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्याला मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पंतप्रधान नरेंद्र मला माहित नाही, मी भेरवाला कार्यकर्ता नाही, मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता नाही आणि मी बच्चू भाऊचा कार्यकर्ता नाही. मी शेतकरी आहे म्हणून माझा जनाक्रोश झालाय. शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत. मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान संबोधित करणार आहेत. सोबतच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षस्थान हे देखील ते भूषवणार आहेत. नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं इंडिया मेरीटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये जागतिक समुद्री क्षेत्रातील सीईओ, प्रमुख गुंतवणूकदार, धोरण निर्माते आणि आंतरराष्ट्रीय भागीदार सहभागी होतील. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी हे ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल आणि मुंबईतील सागरी विकासासंदर्भात काय भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन शासकीय निवासस्थानी सर्व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आगामी निवडणुका महायुतीतच लढायच्या अशी स्पष्ट भूमिका शिंदे यांनी बैठकीमध्ये मांडली. स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः महानगरपालिका निवडणुका महायुतीमधूनच लढायच्या असून जिथं समन्वय शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत हा शेवटचा पर्याय असेल अशा सूचना या एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना दिल्या आहेत. आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह असल्याचं समजतंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी मनसेला विरोध दर्शवलाय. मनसेसोबत आल्यास राज ठाकरे यांच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेमुळे फटका बसू शकतो अशी भावना ही पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली. पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवरती परिणाम होऊ शकतो. तसंच राज ठाकरे कधी भाजपच्या बाजूनं तर कधी भाजप विरोधी भूमिका घेत असतात. त्यामुळे मतदारांसमोर जाताना अडचणी निर्माण होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक ही आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असून पक्षाचे नेते, शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. मागील 2 दिवसांपासून मनसेच्या सलग मॅरेथॉन बैठका सुरू असून आज या बैठकीचा 3रा दिवस आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदार याद्यांवरती विशेष चर्चा होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधक मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करत आहेत. आता यात भाजपचीही भर पडली आहे. त्यांनी मतदार यादीतील घोळांचा आरोप मित्रपक्षाच्या शिवसेनेवरती केलाय आणि सिल्लोड नगर परिषदेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत पंचायत समितीच्या 4 क्वार्टरच्या पत्त्यावरती तब्बल 510 मतदार दाखवण्यात आलेत. विशेष म्हणजे हे 4ही क्वार्टर गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. ही क्वार्टर नाहीत तर खंडर आहेत. कुलपाला देखील गंज आलाय, पण मतदार यादीमध्ये बंद कुलपाच्या आड 510 मतदार राहतात हे विशेष. आणि हे मतदार यादीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी घुसवल्याचा आरोप हा भाजपनं केला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे राज्यात महायुती म्हणून लढवण्याची भूमिका ठेवा म्हणून सांगत असताना दुसरीकडे सिल्लोड नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं स्वबळावरती लढवण्याची घोषणा केली आहे. राज्यात काय व्हायचं ते होऊ द्या, सिल्लोडमध्ये स्वबळावर लढू अशी भूमिका शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तर भाजपला एकतरी नगरसेवक निवडून आणण्याचं आव्हान देखील देण्यात आलंय. तर मयत लोकांवरती निवडून आलेल्या लोकांनी मतदार यादीतील घोळ न करता निवडून यावं असं आव्हान हे भाजपनं दिलंय. नवी मुंबईत चक्क सुलभ शौचालयाचा पत्ता टाकून मतदार नोंदणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जुईनगर सेक्टर 23 मधल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा पत्ता टाकून मतदारांची नोंद करण्यात आल्याचं मनसेनं उघडकीस आणलंय. तर दुसरीकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 15,000 दुबार मतदार तर ज्यांचा पत्ता कळू शकलेला नाही असे 18,000 मतदार असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
तर या संदर्भामध्ये दुसरं स्मरणपत्र देण्यासाठी मनसेनं बेलापुरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मतदार यादीतील घोळाबाबत माहिती दिल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 15,000 दुबार नावं आणि 18,000 ज्यांचा नावांचा थांगपत्ता लागत नाही, ज्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही, अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती. त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट 2025ला मी स्मरणपत्र दिलं. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणेंनी बाळासाहेबांची साथ सोडल्याचं कारण सांगितलंय. बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना शिवसेना सोडलेल्या नारायण राणे यांनी पक्ष सोडल्याचं अजब कारण दिलंय. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना राहिली नाही म्हणून शिवसेना सोडून भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप जगातील सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला असं ते म्हणाले. बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेना होती आणि साहेबानंतर शिवसेना आज राहिली नाही. म्हणून तुमच्याप्रमाणे मीही शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात आलो आणि आज भारतीय जनता पक्षात मी याच मतदारसंघातून खासदार म्हणून इथल्या लोकांनी मला निवडून दिलं आणि म्हणून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. आज जगातील सर्वात मोठा पक्ष. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांमधील संघर्ष पुन्हा पेटलाय. धाराशिवमधील 117 कोटींच्या रस्त्याची कामाला नगरविकास विभागानं स्थगिती दिली आहे. नगरविकास विभागाकडून धाराशिव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना स्थगितीचं पत्र देण्यात आलंय. 2 दिवसांपूर्वी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 117 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाल्याबद्दल बॅनरबाजी केलेली होती. यानंतर 2 दिवसांमध्ये याला स्थगिती देण्यात आल्यानं हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशी मतं वळवली हे त्यांना चांगलं माहिती आहे. शेवटच्या 2 दिवसांमध्ये कोणासाठी कोंबडा बकरा कापावा लागतात यात कार्यकर्ते एक्सपर्ट असल्याचं वादग्रस्त वक्तव्य हे सोळंके यांनी केलंय. विधानसभेला घेतलेला अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून आता विरोधक प्रकाश सोळंकेंना घेरण्याची शक्यता आहे. कोणाला चोपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही. माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता हे जे काही आपल्याला अनुभव आपण घेतलेला आहे, आपल्याकडे जे एक्सपर्टाईज झालेलं आहे त्याचा वापर आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे. आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बनताना आपल्याकडे काय दारू गोळा उपलब्ध आहे याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी लागणार आहे. तर प्रकाश सोळंके यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडलाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठाणकर, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. यात 4 माजी नगराध्यक्ष, 23 माजी नगरसेवक, 8 नगरसेवक, 2 माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय. सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबतच आता शिंदेंच्या शिवसेनेला देखील भाजपकडून दे धक्का. मोहोळचे शिंदेंच्या शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर हे माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील प्रदेश भाजपच्या कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. मंत्री छगन भुजबळ नियमित तपासण्यांसाठी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. भुजबळांची प्रकृती उत्तम असून कुणीही गैरसमज पसरवू नका अशा सूचना ह्या भुजबळांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत मुंबईत विशेष संवाद साधणार आहेत. 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुंबईत करणार विशेष संवाद साधणार आहेत. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमानंतर मुंबई, कलकत्ता, बंगळूरमध्ये कार्यक्रम होणार आहेत. तर शतकवर्ष पूर्तीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विशेष जनसंपर्क अभियान हे राबवणार आहे. या कार्यक्रमानिमित्त संघाचे स्वयंसेवक पत्रक आणि पुस्तिका घेऊन घरोघरी जाणार आहेत. गेल्या 24 तासात सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. काल सोन्याचा दर जीएसटी शिवाय 1,22,500 रुपये इतका असताना त्यात तब्बल 4,300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 1,18,200 रुपयांवरती आलाय. चांदीच्या दरात देखील तब्बल 6,000 रुपयांची घसरण झाली आहे. 1,51,000 रुपयांचा दर आता 1,45,000 रुपयांवरती आलेला आहे. सोन्या चांदीच्या भावातील या घसरणीमुळे दागदागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये काहीशी उत्सुकता देखील दिसून येते. तरी व्यापाऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. भिवंडीतील सावेभरे गावामध्ये शेतात गेलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवरती अत्याचार करून नंतर दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास महिला शेतात कामासाठी गेलेली असता तिच्यावरती अत्याचार करून दगडानं हत्या केल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलेली असून या घटनेचा तपास हा पोलीस करत आहेत. जळगावजवळील नशिराबाद टोल नाक्याजवळ बसचा भीषण अपघात झालाय. अमळनेर गागराची बस ही जळगाववरून भुसावळकडे जात असताना वेगात असलेल्या बसचं चाक हे निखळल्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकावरती आदळल्यामुळे हा अपघात झालाय. या अपघातामध्ये एका महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालाय. तर स्थानिकांनी वेळीच मदतकार्य करत अन्य प्रवाशांना बाहेर काढले. मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ भीषण अपघात झालाय. भोसते घाटाच्या पायथ्याशी भरधाव कंटेनरनं 3 गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. महामार्गावरील वळणं स्पष्ट न दिसल्यामुळे कंटेनर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील एका नाल्यामध्ये तब्बल 8 फूट लांबीचा अजगर सापडल्यानं खळबळ उडालेली होती. त्यानंतर अग्निशमन दल आणि वाईल्ड वेलफेअर असोसिएशनच्या टीमनं 1 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्याची सुखरूप सुटका केली आहे. हैदराबादहून अंतराळ संशोधनासाठी बलून उड्डाणं करण्यात येणार आहेत. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं 25 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये सुमारे 10 उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणं करण्यात येणार आहेत. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणं हैदराबादपासून 200 ते 350 किलोमीटर अंतरावरती पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उपकरणं उतरण्याची शक्यता आहे. अशी उपकरणं किंवा पॅराशूट आढळल्यास ती उघडून हलवू नयेत अशा सूचनाही करण्यात आल्या. सर्व नागरिकांना माझं आवाहन असेल की हे संशोधन करण्यासाठीचे जे उपकरण आहेत ते साहित्य असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याची कुठल्याही प्रकारची हानी, नुकसान झालं नाही पाहिजे. त्याच्यासोबत सेल्फी काढणे, त्याचे बॉक्स उघडणे किंवा त्याला इजा पोहोचेल असे कुठलेही कृत्य करणे हे योग्य नाहीये. तर त्यामुळे आपण एक जबाबदार नागरिक असल्याप्रमाणे इथे कर्तव्य बजावणं आवश्यक आहे आणि तात्काळ संबंधितांना कॉन्टॅक्ट करणे, शासकीय यंत्रणेला कळवणे आणि पोलीस यंत्रणेला कळवणे आवश्यक आहे. कबूतरखान्यांसंदर्भात जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट घेतली. कबूतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ही जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्तांकडे केली. सदर कारखान्याचा वाद हा न्यायप्रविष्ट असल्यानं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं अशा पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल. तर पर्यायी जागांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल असं पालिका आयुक्तांनी या शिष्टमंडळाला स्पष्ट केलंय. मुंबईत कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं असून ठिकठिकाणी रस्त्यांवरती कचऱ्याचे ढीग साचलेले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कचरा तात्काळ न उचलल्यास आयुक्तांच्या केबिनमध्येच कचरा टाकू असा इशारा जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी दिलाय. नताशा आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये आयुक्तांनी एका आठवड्यात संपूर्ण मुंब्रा स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलंय.
टीएमसी आहे तर कचरा उचलून तो रोडवर डंप करते. तर आमच्याकडे आम्ही टीएमसी कडे हाच विषय मांडलाय की तुम्ही पहिले तर आम्हाला एक डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून द्या जो वन्स अँड फॉर ऑल मुंबईचा कचरा जाऊन तिथे डंप होऊ शकतो. म्हणजे हे सारखं सारखं काय होतं, टेम्पररी डम्पिंग ग्राउंड देतात, मग तो बंद होतो, मग परत हा कचरा रस्त्यावरच पडलेला असतो. आता कमिशनर साहेबांनी आम्हाला 1 आठवड्याची मुदत दिली आहे. 1 आठवडा आम्ही थांबू, नाहीतर काही कारवाई न झाल्यास तोच कचरा आम्ही येऊन टीएमसीच्या समोर डंप करणार आहे, कारण आम्हाला ह्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या